बघा, अगदी साधं उदाहरण आहे. जे प्रेमाने मिळतं ते बळाने मिळत नाही. जे श्रमाने मिळते ते मागून मिळत नाही. जे भक्तीने मिळते ते मात्र शक्तीने कधीच मिळत नाही. आणि जे आपल्या अनुभवाने मिळते ते पुस्तके वाचून अजिबात मिळत नाही. पुस्तके मात्र जीवनशैली शिकवतात, पण खरं जीवन हे अनुभव देतं. योग्य माणसाची साथ असेल तर नक्कीच आपलं मार्ग किंवा आपलं आयुष्य योग्य मार्गात जातं. मार्ग योग्य असेल तर मात्र जे पाहिजे ते आपल्याला नक्कीच मिळवता येतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक छानशा विषयावर बोलणार आहोत. तेच म्हणजे प्रत्येकाला हवी असणारी लक्ष्मी प्राप्ती. लक्ष्मी आणि ती कशा कशाने येते हे मात्र खूप महत्वाचं आहे. बघा, गुढीपाडवा येण्याआधी महिलांनी घरामध्ये करा ही महत्वाची कामे. घरात सुख समृद्धी नक्कीच नांदेल. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता 19 मार्चला म्हणजेच गुरुवारी मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे. आणि आता इथूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते आणि चैत्र महिना हा देखील खूप जास्त महत्वाचा आहे. आपल्या कुलदेवतेची सेवा करण्यासाठी चैत्र महिना अत्यंत महत्वाचा मानला गेलेला आहे. कुलाचार, कुलधर्म किंवा आपण जर देवीच्या म्हणजे कुलदेवीला दर्शनासाठी जात असाल तर नवरात्रमध्ये चैत्र महिन्यात आपण नक्कीच जाऊ शकता किंवा कुलदेवीचा कुलाचार आपण करू शकतो. कारण बघा, वर्षामध्ये 4 नवरात्र असतात. पहिली म्हणजे शारदीय नवरात्र, दुसरी म्हणजे चैत्र नवरात्र आणि 2 असतात त्या म्हणजे गुप्त नवरात्र. त्यामध्ये शाकंभरी नवरात्र सुद्धा असते. आणि म्हणून ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र महत्वाचे आहे, अगदी त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र देखील महत्वाचे आहे. सर्व लोकांना फक्त 2च नवरात्र माहिती आहेत, पण वर्षभरात 4 नवरात्र असतात. आपल्या कुलदेवतेची, आपल्या आई साहेबांची सेवा करण्यासाठी आणि आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे म्हणून. तर ह्या नवीन वर्षाचं स्वागत आपल्या घरातील नको त्या वस्तू, कबाडीचा सामान, दरिद्री बाहेर काढण्यासाठी आपण महत्वाची कामे आपल्या घरात नक्कीच करू शकता. तर बघा, प्रत्येक घरात देवाचे टाक असतात, चांदीचे टाक असतात, कुलदेवी असो किंवा कुळदेव. तर सगळ्यात आधी तुम्ही केंद्रातून आपले देव जे असतात, देवघरातील ते अगदी तपासून घ्यावे. केंद्रामध्ये छान पद्धतीने देव तपासले जातात. नको असलेले देव आपल्याला सांगतात आणि ते आपण विसर्जित करून टाकायचे. विसर्जित करायचे असतील तर त्या देवांना दूध भाताचा नैवेद्य दाखवून त्या देवांना विसर्जित करावे. नवीन देव आपण केंद्रामधून आणून छान असे देवघरात ठेवू शकता. किंवा खराब झालेले सुद्धा देव असतात, माशी लागलेले देव असतात. आता बऱ्याच लोकांना माहिती नसतं की माशी लागलेले देव कसे ओळखायचे. तर बघा, जेव्हा आपण देवांची आंघोळ करतो तेव्हा एक ताम्हण घ्यायचं पाण्याचं आणि त्याच्यामध्ये एक एक देव टाकायचा. जर त्यातून बुडबुड वरती आले किंवा एखादी वस्तू आपण पाण्यात बुडवली तर ज्याप्रमाणे बुडबुडे येतात त्याप्रमाणे जर आले तर समजायचं का त्या देवाला माशी लागलेली आहे, ते देव खंडित झालेले आहे. आणि जर खंडित झालेले देव, माशी लागलेले देव जर आपण आपल्या देवघरात ठेवले तर आपल्याला निश्चितच दोष लागतात, पितृदोष वाढत असतो. म्हणून तसे देव मात्र आपण बदलून घ्यावे. सुरुवातीला नको त्या वस्तू देवघरात अजिबात ठेवू नये. ज्या देवांची आपण पूजा आराधना करतो आहे त्यांनाच ठेवायचं. जे यंत्र आपण छान असे स्थापन केलेले आहे, आपण त्यांची दररोज सेवा करतो, अशाच यंत्रांना आपण देवघरात ठेवायचं. कारण देवघर हे सजावटीसाठी असतंच, आपलं सुंदर दिसण्यासाठीच देवघर असतं, पण नको त्या वस्तूंसाठी देवघर नसतं. सर्वप्रथम देवघर हे उंचावर किंवा भिंतीला लटकवलेले नसावं. बऱ्याचशा असे छोटे छोटे घरं असतात, त्यांना आता नाईलाज असतो, पण सुद्धा बरेच लोक आता फर्निचरच्या युगामध्ये आता सगळं काही मॉडेल झालं आहे म्हटल्यानंतर फर्निचरसाठी उंचावर देवघर ठेवतात. पण ते कितपत योग्य आहे तुम्हाला केंद्रात गेल्यावर नक्कीच कळेल. माऊली नेहमी सांगतात का देव हे खालीच असायला हवे. देवघर हे केव्हाही जमिनीवर ठेवलेलं असावं. आपलं देवघर बरोबर आहे का ते तपासून घ्यावं. दुसरा पॉइंट असा आहे का लक्ष्मी येते म्हणून आपण घरात सुशोभीकरण मात्र करत असतो. आपण देवघरात सुशोभीकरण करत असतो कारण लक्ष्मीने आपल्या घरात यावं. भाड्याच्या घरात असो किंवा स्वतःच्या घरात राहा, घर आपलं रेंटचं असो किंवा स्वतःचं, मात्र लक्ष्मी प्राप्ती कोणाला नको आहे? पैसा हा प्रत्येकाला हवा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावणारं म्हणजे लक्ष्मी प्राप्ती होय. आपण या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे. आपण जेव्हा दार उघडतो तेव्हा कळीचा आवाज येतो, दरवाजाचा आवाज येतो किंवा दरवाजाच्या बिजागऱ्यांमधून सुद्धा आवाज येतो. त्याच्यामध्ये तुम्ही खोबरेल तेल किंवा घरातलं जे काही तेल असेल ते टाकायचं, जेणेकरून तो आवाज शांत होईल. कारण
जो काही चरचर आवाज येतो ना, तो माता लक्ष्मीला अजिबात आवडत नाही. या आवाजाने घराला दोष लागतात आणि माता लक्ष्मी घरातून निघून जाते आणि मग अवदशा येते, अलक्ष्मी घरात येते. घरात वाद विवाद भांडणे होतात. म्हणून ह्या घरातील बारीक बारीक गोष्टींकडे माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून आपलं लक्ष देणं हे खूप जास्त महत्वाचं असतं, गरजेचं आहे. आता सर्वांच्या घराला उंबरवटा मात्र असतो. प्रत्येकाच्या घराला सागाचाच असेल असं नाही. कोणाच्या घराला सागाचा, कोणाच्या घराला खैरायचा किंवा मार्बलचा, किंवा आमच्याकडे तर अगदी फरशी लावलेली आहे. कारण रेंटेड जर आपण राहतोय तर तशा पद्धतीने उंबरे प्रत्येकाच्या घराला असतातच. पण उंबरवटा कोणताही असो, छान असं त्यावर हळदीचं लेपन करावं. आपण जे काही आहे त्यामध्ये मनापासून जर तुम्ही केलं ना, तर अगदी छान असं अनुभव आपल्याला येतात. आपण जर मनासारखं होण्यासाठी वाट बघितली तर इतकं मनासारखं लवकर होत नाही आणि आपल्याकडून कोणतीही सेवा घडणार नाही. जेव्हा आपण हळदीचं लेपन करतो तेव्हा निगेटिव्हिटी, नकारात्मकता निघून जाते. माता लक्ष्मी आनंदात स्थायी स्वरूपामध्ये, सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरात वास करते. म्हणून कमी खर्चात सेवा करायची. बघा, आता एक अजून महत्वाचं म्हणजे बऱ्याच घरांमध्ये नवीन वर्ष आहे म्हणून गुढीपाडव्याला किंवा एखाद्या सणाला नवीन वस्त्र देवघरामध्ये आणत असतो. मी सुद्धा नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याला किंवा कोणत्याही सणाला छान असं नवीन वस्त्र आणून देवघरामध्ये टाकते, कारण मला आवडतं आणि बरेच लोक घेतात सुद्धा. तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. बघा, हा ज्याचा त्याचा स्वइच्छेचा आणि स्वतःचा प्रश्न आहे. बघा, चैत्र पाडवा म्हणजे चैत्र महिन्याला आपलं नवीन वर्षाला प्रारंभ होत आहे. म्हणून घरामध्ये स्वच्छता आणि कुलदेवतेची सेवा सुद्धा करणं खूप जास्त महत्वाचं आहे. घरातील साफसफाई, आपलं जे काही दररोज वापरण्याचं अंथरूण आहे ते स्वच्छ करून घ्यावे. घरातील पडदे, बेडशीट छान स्वच्छ धुवावे. म्हणजे त्यामुळे घरातील वातावरण अगदी छान स्वच्छ होतं, सकारात्मक राहतं. कारण घरात मळलेल्या वस्तू असल्या तर त्यांच्याकडे बघून आपल्याला नक्कीच निगेटिव्हिटी येते. त्याची काळजी घ्यावी. खराब जे काही वस्तू असतील, लोणचं, पावडर किंवा पापड वगैरे जे काही असतील, पीठ वगैरे असेल ते टाकून द्यावं. तर त्या घरातून जर तुम्ही त्या वस्तू काढून टाकल्या तर निश्चितच तुमच्या घरातील नकारात्मकता ही फेकली जाते. आता खेडेगावाकडे किंवा शहराकडे सुद्धा नवीन पापड आपण बनवतो आहे, बिबड्या बनवतो आहे, पण बाकीचं जे मागच्या वर्षाचं आहे ते सुद्धा चांगलं आहे का, नाहीतर त्यांना वाढून घ्यावं. पापड, चकल्या चांगल्या आहेत का ते बघून घ्यावं. कारण बघा, हे सर्व आपल्याला घ्यायचं तर असतंच, पण तेवढंच करण्यातही इंटरेस्ट असावा. कारण ह्या चैत्र महिन्यामध्ये आपल्याला आई भगवतीची, आपल्या कुलदेवतेची, आई साहेबांची सेवा करायची असते. म्हणून घरातील नकारात्मकता काढून टाकणं हे खूप जास्त गरजेचं असतं. आणि घरातील नकारात्मकता जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी कधीही घरात प्रवेश करत नाही. धनधान्याचा साठा घरात असावा, पण ते खराब होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष देत नाही हे चुकीचं आहे. म्हणून त्याकडे लक्ष देणं हे गरजेचं असतं. धनधान्य भरलेलं आहे पण वर्षातून त्यांना उन्हामध्ये टाकणं, त्यांना गाळून घेणं, तांदूळ असो, गहू असो, डाळी वगैरे सगळ्या गोष्टींचं लक्षपूर्वक काम केलं पाहिजे. घरातील बिनकामाच्या वस्तू मात्र फेकून द्या. घरात बंद घड्याळे नसावेत. एखादा कुलूप असतं किंवा 2-3 कुलूप असतात पण त्यांच्या चाव्या हरवलेल्या असतात, असे कुलूप सुद्धा फेकून द्यावे. एकच घड्याळ ठेवावं पण ते चालू असावं. आता प्रत्येकाच्या हातावर सुद्धा किंवा प्रत्येकाच्या रूम मध्ये सुद्धा घड्याळ असतात, पण ते चालू आहे का हे सुद्धा बघणं खूप महत्वाचं आहे. बघा, त्याचप्रमाणे घड्याळ एखादी असावं पण चालू असावं. आपल्या घरात चप्पल ही दरिद्री असते, म्हणून वापरात येतील अशा चप्पला पण घरात ठेवाव्या आणि स्वच्छ धुवून घ्याव्या. त्या चप्पला सुद्धा तुटलेल्या आहेत का, तुटलेल्या असतील तर त्या फेकून द्याव्या. चांगल्या चप्पल छान अशा स्वच्छ घासून वगैरे ठेवाव्या. ज्या वापरात आहे, ज्या नवीन असतील त्या एखाद्या बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवाव्या. त्यानंतर स्टँड वगैरे असेल ती सुद्धा छान अशी स्वच्छ धुवून घ्यावी. आपली चप्पल कोणाला देऊ नये आणि कोणाची चप्पल वापरू नये, कारण चप्पल ही नकारात्मकता असते, चप्पल ही दरिद्री असते. त्याचप्रमाणे कपडे घ्यावे, पण फाटलेले कपडे असतील तर ते घालू नये. चांगले असतील तर कपडे वापरले गेलेच पाहिजे. फाटलेले कपडे मात्र फेकून द्यावे. आपले कपडेही कोणालाही देऊ नये, कारण कोणीही वाईट गोष्टींचा किंवा एखाद्या गोष्टीचा त्यावर उपक्रम राबवेल म्हटल्यानंतर कपडे कोणालाही देऊ नये. मग ती साडी असो, ड्रेस असो किंवा मुलांचे कपडे.
छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या घरात दरिद्री तयार करत असतात. आपण यांच्याकडे लक्ष देत नसतो आणि म्हणतो का आमच्या घरात प्रसन्नता वाटत नाही, निगेटिव्हिटी वाटते, तर याच गोष्टींमुळे. वास्तुशास्त्रानुसार ह्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे, पण आपण त्याचा अभ्यास कुठे करतो? अजिबात नाही. रोजच्या वापरामध्ये कचरा किचन ओट्यावर असतो. किचन मात्र नेहमीच आपलं स्वच्छ नीटनेटकं असावं, त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते. किचन जर चांगलं असेल तर अन्नपूर्णा माता निश्चितच तुमच्या घरात वास करेल, माता लक्ष्मी वास करेल. बघा, चैत्र महिना आहे, मराठी नवीन वर्ष आपलं सुरू होत आहे. जे झालं ते सोडा, पण या गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्षाची सुरुवात अगदी ह्या दिवसापासून राम नवरात्र आणि चैत्र नवरात्र देखील सुरू होतं. कुलदेवतेची सेवा करणे हे खूप जास्त महत्वाचं आहे. प्रत्येकाला घटस्थापना करणे शक्य होत नाही, म्हणून आपण सेवा तरी करू शकतो. आणि म्हणून घर स्वच्छ करून आपल्याला घरातील नकारात्मकता काढून टाकायची आहे. तोरण अधूनमधून तोरण लावलेलं असेल तर ते छान असं स्वच्छ करून घ्यावं. खूप मोठं घर असावं असं नाही, पण आपण त्याला किती स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवतो हे खूप जास्त महत्वाचं असते. प्रत्येक गोष्टीची आपल्याला कृतज्ञता असावी. समोरच्याचं बघण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आधी आभार माना, समाधान माना. कारण बघा, आपल्याकडे जे आहे ते अजून कित्येक लोकांचं स्वप्न आहे आणि ते कित्येक लोकांकडे नाहीये. जे काही भगवंताने, महाराजांनी, परमेश्वराने आपल्याला जे काही दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आज जो काही श्वास घेतो आहे, जे काही जेवण करतो आहे, ज्या काही सुख सुविधा आपण अनुभवतो आहे, आपल्याकडे जॉब आहे, 2 टायमिंगचं अन्न आहे, पोट भरण्यासाठी, राहण्यासाठी एक निवारा आहे, अन्न वस्त्र निवारा, या गोष्टी सुद्धा खूप जास्त महत्वाच्या आहेत आणि त्याबद्दलच आपण परमेश्वराचे कृतज्ञ असायला हवं. कृतज्ञता म्हणजेच काय, तर जे दिवसभरामध्ये जे मिळालं आहे ते खूप जास्त महत्वाचं आहे. आपल्याकडे सुरक्षिततेसाठी हात, पाय, सगळ्या गोष्टी, अवयव आपले सुरक्षित आहेत, पण खूप जास्त महत्वाचं आहे. म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान माना, समाधानी व्हायला शिका. नक्कीच तुमचं आयुष्य छान होईल. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. गुढीपाडव्यापर्यंत ह्या गोष्टी मात्र नक्की करा. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद.